आणि जवळ 10 फूट खोया असं चिखल असतो पूर्ण चिखल जर काढतील ना तर पाणी भरपूर येतं. बरोबर ना? 4 वाजता पाणी जायचं लागतं काढू यावेळी अशी परिस्थिती. त्यामुळे प्रशासनाने ह्याच्यावर काहीतरी तातडीचा उपाय तरी काढावं. आमच्या पाण्यामध्ये मोठे आमचे हाल होतं. पाणी बाहेरून आणूचं लागतं आमका. योगेश माईक लाव का? वाडीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. काय नक्की समस्या आहे सांगा. पाणी आम्ही दरवर्षी असं झालं. हे गेल्या वर्षीचं काम आहे तर पेंडिंगच आहे. आणि म्हणजे मागणी केली सगळी प्रशासनाने पण त्यांच्याकडे बीडीओ वगैरे त्यांच्याकडे पण आम्ही गेलो पण त्यांच्यानी काही दखल ती इकडची घेतली नाही. आणि हल्ली पण काहीतरी आमच्या मुलग्यांनी म्हणजे वाडीतील मुलांनी काहीतरी बोगस काम करत होते ते त्यांना अडवलं. आता काय परिस्थिती आहे. पाणी तुम्हाला कधी मिळतं काय? आता पाणी म्हणजे आता पाण्याची कमतरता भासते कारण तिकडे विहीर आहे ती सुद्धा सुकी कोरडी झाली. आता सध्या आम्ही पाणी विकत घेतो ते सुद्धा पाणी मिळत नाही आम्हाला. विकत पण भेटत नाही. इकडे तिकडे जावंच लागतं आम्हाला. हे प्रशासनाच्या लक्षात यायला पाहिजे. हे महिला कुठे कुठे जाणार पाण्याला असून सुद्धा हे असं काम पेंडिंग राहिलं आम्ही विहिरीचं. तुमचं नाव? मग पूजा आडेलकर. 5-10 वर्ष आहे. आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं म्हणजे 1 किलोमीटरवर जावं लागतं. आणि ते पण भेटलं तर पाण्याचं ते पण विकत ते सांगतात आता संध्याकाळी या सकाळी या असं आहे आमच्याकडे. आता ही इथे विहीर पाडली आहे. गेल्या वर्षी जायचं काम चालू होतं. या संदर्भात तुम्ही काय प्रशासनाकडे काय मागणी पुन्हा केली होती का? हा केलेली पण ते आता काय आपली ह्यात घेत नाही ना. दखल घेत नाही तर कसं करणार आपण तरी. आणि आमची लहान लहान मुले आहे घरं लागे आहेत. कधी कोणाचं काय हो सांगता येत नाही ना. माझ्या घरात तर 4 मुली आहेत. तुम्हाला आता पाणी कुठून मिळतं? पाणी आम्हाला विकत घ्यावं लागतं. पण ते कधी काय नळ कसं आणता तुम्ही? पायी डोकं म्हणजे हांडे कळशी घेऊन तसं आणावं लागतं. हे डॉक्टर वासा आंबेडकर आडेली या गावामध्ये जवळजवळ वाटलं तर या समाजामध्ये 40 घरं आहे. आतापर्यंत 10-12 वर्षापूर्वी एवढी कंडिशन बेकार होती पाण्याची की पाणी मुबलक नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी एक विहीर घेतली. ती विहीर सध्या कोरडी आहे. त्या ठिकाणी पाणी मिळत नाही. आणि इथली जी पाण्याची व्यवस्था करावी लागते ते अक्षरशः आमचे जे ग्रामस्थ आहेत ते टेम्पोने पाणी आणतात. काही काही बायका पाणी विकत घेतात त्याप्रमाणे चालत जाऊन तिकडून पाणी आणतात. त्यांची लहान मुलं आहेत ते वेळ ऍडजस्ट करून ते पाणी सकाळी न वाटता पहाटेचे 2 वाजल्यापासून ती पाणी आपण त्या जे कोरडं विहीर आहे त्या ठिकाणी ते काढतात. आणि जर समजा पाणी नाही मिळालं तर सकाळी टेम्पोच्या माध्यमातून किंवा विकत आणून किंवा सायकलच्या माध्यमातून आमचे ग्रामस्थ ते पाणी सोय करून आपलं उदरनिर्वाह चालवतात. त्याचप्रमाणे गेल्या 2025 मध्ये शासनाने ही राठाची विहीर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध होती. ती राठाच्या विहिरीचा आम्ही प्रस्ताव केल्यानंतर ती विहीर मंजूर झाली. जवळजवळ अंदाजे मला वाटतं 10,75,000 असं अंदाजे ती रक्कम आहे. आणि ते आता विहिरीचं गेल्या वर्षी काम सुरू झालं. गेल्या मे मध्ये अवकाळी पावसामुळे ती विहिरीचं काम बंद राहिलं. त्यामध्ये त्या जे ठेकेदार होते त्यांनी काम केलं नाही. आणि आतापर्यंत वर्ष होतं आम्ही बीडीओना गेल्या एप्रिलमध्ये लेखी निवेदन दिलं की सर आमची ही विहीर जवळजवळ वर्षभर बंद आहे आणि त्या विहिरीचं काम चालू नाही. आणि आता ते तुम्ही चालू करतात का नाही फक्त आम्हाला सांगा. बीडीओ नंतर लगेच पाठवून त्या माणसाला विहिरीतलं पाणी वगैरे आहे ते विहिरीतलं पाणी होते काढलं. 2 दिवस त्याने काम केलं. परत काम स्थगित केलं. त्यानंतर महिन्याभरानं ते काम सुरू केलं. महिन्याभरानं काम सुरू केल्यानंतर 10 फूट काम केल्यानंतर जे पूर्ण भुयार होतं भुयार आणि जवळ 8 फूट ते भुयार आहे. ते काल पण कालच्या रविवारी व्हिडिओनं आम्ही बोलवलं. व्हिडिओ काल रविवार असणं योग शेवटला आहे. त्यानंतर शिंदे साहेब आले. शिंदे साहेबांनी बघितलं ती परिस्थिती काय ते भुयार आम्ही त्यांना सांगितलं मग ते जर जे होते ते भुयार बुजवा तुम्ही. जर भविष्यात त्या भुयारावर पाणी राहिलं तर माझी इथली जमीन खचू शकते आणि उद्या भविष्यात मोठा हानी होऊ शकतो. आणि शासनाचे एवढे निधी असताना हे काम वेळेत झालं नाहीच. आता पाऊस पडणार आणि नंतर परत आम्हाला पाण्यासाठी वणून करावं लागणार. आणि तुम्ही जर बघू शकता हे शासनाने जे दिलेलं आहे ते बांधकाम करण्यासाठी दगड वगैरे ते मला वाटतं का ते विहिरीच्या लायकीचे नाही. ते पण तुम्ही या माध्यमातून दाखवा. आणि आमची एक विनंती आहे शासनाला जर तुम्ही हे एवढं निधी ह्या समाजासाठी खर्च करू शकता तुम्हाला वेळेत काम का होत नाही हा पण आमचा एक शासनाशी सवाल आहे.
आणि लवकरात लवकर त्यांनी हे आमची विहिरीचं काम करावं आणि आम्हाला पाण्याची पाणी मुबलक मिळेल याची त्यांनी सोय करावी, एवढंच आमचं आव्हान आहे. जवळजवळ 10-15 वर्ष प्रॉब्लेम आहे आमचा, म्हणजे पाणी मिळत नाही. पण नंतर ग्रामपंचायत माध्यमातून ही विहीर केली आणि त्या दुसरी जी विहीर आहे त्या ठिकाणी आम्ही 5 फूट गेल्यावर 2 वर्षापूर्वी 5 फूट रिंग बसवले आतमध्ये, पण पाणी त्यातला म्हणजे पाणी राहत नाही त्या ठिकाणी आणि आता पण ती विहीर कोरडी आहे, तर आता पाणी समाजाला मिळत नाही. मागणी काय, आता हे जे काम सुरू झालेलं आहे हे आता विहिरीचे बांधकाम झालं आणि 25 मध्ये ही विहिरीचा सुरुवात झाली बांधकाम आणि ते चारही बाजून जे भोगदे पडलेले आहेत. आम्ही शासनाला काय सांगितलं आणि कॉन्ट्रॅक्ट वाल्या शासनाच्या सोबत सरळ नेलं ऑफिसला की आमचे जे चारही बाजून भोगदे पडलेले आहेत ते भोगदे तुम्ही मातीने आणि हे काळेतर खडक घालून त्याचा सिमेंट वाळू घालून फिट करा आणि तुम्ही बांधकाम करा. त्याच्यानंतर त्यांच्यानी थोड्या दिवसामध्ये आले, नुसतं फक्त रिंग घातल्याने तो रिंग पण मोडला. हे आता दुसरं रिंग आहे, दुसरी आणल्याने आणि तो रिंग आता तिसरा रिंग चालू आहे. ह्या तिसरा रिंग घातल्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगितलेलं, साहेबांना दाखवला हे जे काय भोगदे आहेत हे पूर्ण भरा. त्याने काही केलं नाही कॉन्ट्रॅक्ट वाल्याने. ते मशीनवर नुसते थोडंसं खटल्यासारखं जसा फाउंडन आपण पिकावान खोदकाम करतो तशा प्रकारचा केल्या आणि त्यांनी ते दगड लाव घेतले. पण ते दगड लावलेले की आम्ही त्यांना काल काय सांगितलं, हे तीनही थर आता पाडा. याचं कारण तुम्ही जर प्रत्यक्षात बघतालाच काय भोगदे आहेत हे तुमका दिसतील, तर तसाच त्याने ठेवला. अद्याप काय काम करू, आज 2 दिवस तो काय आलेला नाही. आता काय परिस्थिती? आता परिस्थिती म्हणजे पाणीच नाही. आता बघा ना, प्रत्यक्षात इथंच पाणी नाही. आमच्या लोकांना पाणी, आता आमच्या दुसऱ्या मित्रांना उदय आडेकरने जे सांगितली वस्तुस्थिती ती खरोखर आहे. सायकलीने पाणी विकत आणतात, ट्रॅक्टरने, इतर गाड्याने, अधिक निरनिराळ्या प्रकारच्या वाहनातून विकत पैशाशिवाय कोण देत नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झाली. आमची लहान मुलं, शालेय मुलं, आता पुन्हा शाळा सुरू झाली. आई बाप मुलांना शाळेत सोडायला जाणार की पाणी कुठे शोधाक जाणार, ही परिस्थिती आज निर्माण झाली. तर अशा प्रकारची परिस्थिती होऊ नये. कॉन्ट्रॅक्टवाल्या तुम्ही जास्तीत जास्त ताबडतोब येऊन हे काम विहिरीचा जलद, म्हणजे कमीत कमीत आज तारीख झाली 2, 12 ते 13 जून पर्यंत विहिरीचं काम पूर्ण करण्याची त्यांना हमी द्या, अशी आम्ही तुमच्या पत्रकारांशी विनंती करतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे 15 तारीखच्या पुढे जर गेला तर आज 18-19 तारीखला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शासन मान्य मान्सून पेपरला आलेला जाहीर झालेला आहे आणि आमचा अंदाज आहे 8 तारीखच्या नंतर पाऊस हा जूनचा इकडे पडतोच. तर अशा दृष्टिकोनातून हे काम जलद, सुरळीत, ताबडतोब विहिरीचं होणं गरजेचं आहे, एवढीच आमची विनंती, बाकी काही नाही. तुमचं नाव? माझा रमेश गोविंद आडेलकर.